सत्सा मित्रांनो, मी अर्चना अल्बर्ट. चला आज मी तुम्हाला दिल्लीतला नजारा दाखवणार आहे. फौजी साहेब आफ्रिकेवरून आले होते आणि मी फौजी साहेबांकडे गेले होते दिल्लीत. तर दिल्लीत म्हणजे फौजी साहेबांनी मला म्हणजे कधीच फिरवलं नाही म्हणून मी त्यांना दरवर्षी टोमणे द्यायचे, की मला फिरवलं नाही म्हणून आता मला फौजी साहेब फिरवायला नेले आणि त्यात पण अडचण आली. तर चला ती अडचण काय आली तुम्हाला नंतर दाखवेन. तर चला त्या अगोदर मी मग तिथं गेले. म्हणजे दिल्लीत गेले. दिल्लीत मग फौजी साहेबांनी रूम बुक केलं होतं. मग आम्ही रात्रभर रूमवर राहिलो. सकाळच्या पारी सकाळ झाल्याच्या नंतर आम्ही तिथं दिल्लीतच आमची गावातली मैत्रीण आहे, माझी क्लासमेट म्हणजे मैत्रीण आहे. मग आम्ही तिच्या घरी सकाळच्या पारी उठल्याच्या नंतर तिच्या घरी गेलो. तर मग रिक्षा केली तिथून आम्ही मग तिच्या घरी आलो. भरपूर लांब होतं आणि फौजी साहेबांची पहिली पोस्टिंग पण इथंच होती आणि इथून पोस्टिंग झाल्याच्या नंतर ते आफ्रिकेला गेले आणि मग तिकडे आफ्रिकेला 9 महिने राहिल्याच्या नंतर ते 9 महिन्यांनी आपल्या म्हणजे दिल्लीत आले. म्हणजे भारतात आले. तर तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी भरपूर स्वयंपाक केलता. इथं पनीर, चपाती, वरण, भात आणि हे वाटाण्याची भाजी होती सकाळची आणि इथं पण वरण होतं. पहा, इथं भात, कुरडई, पापड भरपूर तळले होते तिनी आणि म्हणजे टोमॅटो, कांदा, काकडी ही पण भरपूर कापलेली होती. तर त्यानंतर मग मी तिला घरून येताना भाजीपाला घेऊन आले होते. तर ती नंतर तुम्हाला दाखवते इकडं दिल्लीत पोहे भरपूर महाग भेटतात. त्याच्यामुळे ती म्हणली पोहे पण घेऊन ये आणि तिच्या मम्मीनं दिलं होतं हे सगळा भाजीपाला, वांगे, टोमॅटो, कढीपत्ता आणि पीठ. तर तर चला तिला मी विचारत होते, "पोहे कसे आहे इकडं?" ती म्हणली ₹100 किलो. आमची दोघींची बात चालली होती. माझ्या मैत्रिणी एवढ्या लांबून वांगे, टोमॅटो, कढीपत्ता, घरचा कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा खूप सारे घेऊन आली. थँक्यू. नंतर मस्त जेवण-बिवण केलं आणि त्यानंतर बाहेर आलो. तर इतका मस्त नजारा तिच्या म्हणजे इथून तिच्या बंगल्यावरून मस्त नजारा वाटत होता. तर मस्त ट्रेन चालली होती. म्हणलं आपला एक व्हिडिओ घेऊ मैत्रिणीचा. तर मग त्यानंतर तिच्या मुलीचा पण टाईम झाला होता. 2 मुली आहे तिला. त्या मुलींचा शाळा सुटायचा पण म्हणजे टाईम झाला होता. ती म्हणली, "चल त्यांचा स्कूल सुटायचंय. आपण त्यांना मग घेऊन येऊ." तर आम्ही दोघी म्हणले, "चल, तू काय आता थांबणार नाही." फौजी साहेबांनी म्हणत होते, "चल, चल, चल." मग ती मला बळजबरी मला तिच्या मुलीला आणण्यासाठी ती मला सोबत घेऊन आली. ती म्हणली, "तू घरी थांबली तर लवकर निघून जाशील." त्याच्यामुळे मग तिच्या मुलीला आम्ही स्कूलवरून घेऊन आलो. तर मग 2 मुली तिच्या ती पुढं मी चालले होते. आणि मागच्या मुलीला म्हणलं, "धर माझा हात." ट्रॉफिक पण जास्तच होतं, रस्ता क्रॉस करायचा होता. तर आले त्याच्यामुळे तिला पण थोडं व्हिडिओमध्ये घेतलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. थोडे फोटो-बिटो काढले, व्हिडिओ घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. म्हणजे तिकडं आम्ही रूम बुक केलती. मग तिकडं नाही रूम बुक केलती आम्ही तिकडं नाही निघालो. मग आम्ही आहे ना, आम्हाला फिरायला जायचं होतं. फौजी साहेबांनी मला फिरायचा 2 दिवस फिरण्यासाठी काढले होते. तर त्यानंतर फौजी साहेबांनी लाल किल्ल्यासाठी नाही, इंडिया गेटला आम्हाला जायचं होतं. मग आम्ही इंडिया गेटला निघालो आणि फौजी साहेब मला सांगत होते, फोन पागणं म्हणजे एवढं चांगलं नाही. आमची अशी दोघांची बात चालली होती. ते चला अशी माझी बातचीत चालली होती. तर त्यानंतर आम्ही तिथं उतरलो आणि उतरल्याच्या नंतर आम्ही थोडं हुकलो आणि मग पहिली रिक्षा सोडून दिली आणि परत आम्ही दुसरी रिक्षा पकडली. तर मग आम्ही रिक्षात बसल्याच्या नंतर मग आम्ही पोहोचलो आता इंडिया गेटमध्ये आणि फौजी साहेबांनी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि तिथे एक फोटोग्राफर आला म्हणला फोटो काढतो. तर आम्ही काय त्याच्याकडून फोटो-बिटो काढले नाही. म्हणलं आमचाच फोन चांगला आहे, आम्ही याच्यातच फोटो काढू. तर तरी आम्हाला शेवट फसवलं. मी तुम्हाला आता सांगेन तर शेवट काय फसवलं. तर मस्त वाटलं. मी पहिल्यांदाच आले होते इंडिया गेटला आणि असाच इंडिया गेट फौजी साहेबांनी आफ्रिकेत बनवलाय. त्यांच्या हाताने बनवला. छोटासा बनवलाय, पण इतका मस्त बनवलाय ना, वाटलं तर त्यांनी बनवलेला इंडिया गेटचा फोटो मी शेवट तुम्हाला दाखवेन. तर चला मस्त इथं इकडे इंडिया गेट दिसतंय. थोडं भरपूर ऊन होतं. इकडून ऊन पण जायला आहे. भरपूर लागत होतं. त्याच्यामुळं फोनमध्ये काय एवढं तिकडून मस्त चांगलं आहे. कॅप्चर होत नव्हतं. तरी पण त्यातल्या त्यात मी काढायचा प्रयत्न केलाय. तर इथं शाळेची ट्रिप असेल आणि बाकीचे भरपूर सगळी लोक म्हणजे आहे. पाहायला आलती इंडिया गेट आणि आम्हाला पहिल्या स्टार्टिंगला वाटलं कोणीच नाही. तर भरपूर पब्लिक होतं. तर त्यांचा इतका आवाज चालला होता. मरणामातीचा गोंधळ चाललेला होता. तर त्यानंतर आम्ही मस्त इंडिया गेटला फोटो-बिटो काढले.
पहा मस्त इंडिया गेट पाहिला आम्ही. त्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर पहा इतके मस्त फुलं होते, इतकं भारी म्हणजे एवढं मोठं गार्डन होतं, भरपूर मोठं असं जिथवर पहा तिथवर गार्डन भारी मस्त वाटत होतं. पहा त्यानंतर मला हे फुलांचा म्हणजे इतकं मस्त वाटले हे फुलं. मी म्हणलं आपलं थोडं कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेऊ. तर पहा मग त्यानंतर आम्ही पुढं गेलो. पुढं गेल्याच्यानंतर पण इतके मस्त-मस्त फुलं होते ना, भारी वाटलं. लई साफ-सुथरं, स्वच्छता मस्त भारी होतं. तर पहा त्यानंतर पहा इंडिया गेट आणि मग थोडा इंडिया गेटचा पण थोडा फोनमध्ये फोटो, व्हिडिओ कॅप्चर करून घेतले आणि पहा फौजी साहेब पण काढत होते. फौजी साहेबांना भरपूर डोळ्याला ऊन लागत होते, तरी ते पाहत होते. फौजी साहेब म्हणले, "मी पण असाच बनवलेला आहे." फौजी साहेब सांगत होते, तर पहा म्हणलं, "हां, तुम्ही पण मस्त बनवलेला आहे." म्हणजे फौजी साहेबांनी आफ्रिकेत बनवला होता. त्यांना तिथं सांगण्यात आलं होतं, की बनवा म्हणून इंडिया गेट. फौजी साहेबांनी मग तिथं बनवलेला होता. तर पहा फौजी साहेब पण पाहत होते फोनमध्ये फोटो चांगले आले का नाही. तर पहा इथं मस्त व्हिडिओ घेतला मी. पाणी आणि ते इतकं भारी वाटत होतं ना, भारी नादच खुळा वाटत हो. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि तिथं बाहेर लागले होते पाणीपुरी, चाट अन् ते सगळे. आम्ही कधी ट्राय न करणार आम्ही ट्राय केला. इतकं म्हणजे वंगाळवाणी लागलं ना, बिलकुलही चांगलं लागलं नाही. त्याला बिलकुलही टेस्ट नव्हती. अ, तर पहा त्यानंतर ते कसं आता घेतलंय म्हणल्यावर खाल्लं येडवाकडं. त्यानंतर आम्ही निघालो लाल किल्ल्याकडं पहा. तर पहा लाल किल्ल्याकडे निघालो आणि इतका भूलभुलैयावानी म्हणजे सगळे रस्ते कुठून कुठे चालल्यात, कुठून कुठं चालले काही आम्हाला कळेना. मी थोडा-थोडा शॉट घेत चालले होते. तर पहा फौजी साहेबांना फोन आलता. फौजी साहेब फोनवर बोलत होते आणि माझं चालू होतं व्हिडिओ घेण्याचं काम. तर पहा इथं लागलं होतं ट्रॉफिक आणि इतका म्हणजे भूलभुलैयावानी रस्ते आहे ना, म्हणजे कोणत्या गल्लीतून गेलो आणि कोणत्या ह्याच्यातून गेलो बिलकुलही काही डोक्यात बसलं नाही. इतकं दिल्लीचा म्हणजे चांगला भूलभुलैयाचा रस्ता आहे. तर पहा त्यानंतर आम्ही इथं इंडिया गेट म्हणजे लाल किल्ल्याला आम्ही पोहोचलो. पण त्या रिक्षावाला म्हणला, "लाल किल्ल्यात काय जाऊन देत नाही." त्याला काही माहीत नव्हतं. तो कधी आलाय का नाही माहीत नाही आपल्याला. दिल्लीत राहून पण त्यांना माहीत नाही. त्यानंतर आम्ही तिथं चौकशी केली. फौजी साहेबांना म्हणलं, "भरपूर लोकं आतमध्ये जातात." मग फौजी साहेबांनी तिकीट काढून घेऊन आले. तर पहा ते तिकीट काढून घेऊन आले आणि आम्ही फौजी साहेब आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडं कमी तिकीट पडलं. म्हणजे आम्हाला बाकीच्यांना असे सिव्हिल लोकं असतात ना, त्यांना थोडं महाग तिकीट पडतं आणि फौजी साहेबांना थोडं म्हणजे कमी रेटमध्ये तिकीट भेटतं. तर पहा ₹100चं आमच्या दोघांचं तिकीट काढलं आणि त्यानंतर आम्ही निघालो लाल किल्ल्याला आणि कधीच मी असे किल्ले-बिल्ले म्हणजे कुठंच फिरायला नाही गेले. फिरायला गेले जेव्हा मी सहलीला गेले. आपल्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये फिरायला न्यायचे ना आपण त्या टायमाला एका दिवसात आपल्याला फिरून आणायचे, तेव्हा फिरवायला गेलते. त्यानंतर 13 वर्ष कुठंच फिरवायला गेले नाही. त्याच्यामुळे फौजी साहेबांनी मला लाल किल्ला, इंडिया गेट आणि आग्र्याचा ताजमहल मला पाहायला न्यायचा होता. पण ताजमहल काय आम्हाला फिरायला जमलं नाही. तर चला ते तुम्हाला मी नंतर सांगते का नाही फिरायला भेटलं. तर पहा इथला नजारा पहा इतकं मस्त वाटलं ना, भारी वाटलं. फोनमध्ये तेवढा कॅप्चर होत नाही, पण तेवढं डोळ्याला मस्त वाटतं. तर पहा इतकं भारी सगळं लाल किल्ला म्हणजे सगळं लाल इटावानी म्हणजे सगळं लाल दगडामध्ये आहे. आपल्याला वाटतं विटा नाही त्या सगळ्या दगड आहे. तर पहा दगडामध्ये हे कोरीव काम केलेलं आहे. मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तिथं पण इतकं मस्त आणि शॉपिंग करण्यासाठी पण भरपूर होतं. तर पहा मग आम्ही नंतर आत गेल्याच्या नंतर भरपूर गर्दी होती. अ, पहा तुम्ही बाहेरचा नजारा इतका मस्त वाटतोय ना मस्त आणि तिथं एक बाई म्हणजे एक माणूस आम्हाला म्हणत होता, "फोटो काढा." आम्हाला वाटलं ते की आम्हाला फोटो म्हणजे पैसे देऊन आम्हाला फोटो काढा असे बोलत होते. फौजी साहेब म्हणले, "आम्हाला नाही काढायचं." मी म्हणलं, "त्यांच्या दोघांचा फोटो तुम्ही काढा." त्यांच्या फोनमध्ये असं ते बोलतात. मग फौजी साहेबांनी त्यांचा फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही निघालो आतमध्ये. तर पहा इतकं मस्त म्हणजे इतक्या भारी-भारी वस्तू होत्या, भरपूर भारी-भारी. फौजी साहेब म्हणले, "तेवढे भारी-भारी वस्तू आहे ना, तेवढा फक्त दिसाऊ माल आणि फसवधंदा आहे." तर पहा म्हणे त्यांची भरपूर महाग होतं. आपलीकडे ₹200 ला ते स्टॉल भेटतात ना, तिथं ₹500 ला स्टॉल नुसतं लुटायचं काम आहे. त्याच्यामुळे आम्ही काही तिथं काहीच घेतलं नाही. फक्त पाहिलं आणि इतके मोठाले झुमके म्हणजे इतके मोठाले कानातले होते ना, भरपूर मोठाले असे पाहूनच असं मन आकर्षण होत होतं. पण एवढं मोठाले घालायला आपल्याला काही जमत नाही. त्याच्यामुळे मी काही घेतली नाही. मी शॉपिंग काही केली नाही. फक्त पाहायला गेले. पाहून आले मस्त आणि आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या पारी तिथंच दिल्लीमध्ये बाजारात गेलो.
बाजारात भरपूर शॉपिंग केली, कपडे घेतले. फौजी साहेबांनी कपडे घेतले, मला पण कपडे घेतले, पोरांना कपडे घेतले. म्हणजे आम्ही तिथं बाहेर गेल्याच्यानंतर शॉपिंग केल्याच्यानंतर पहा मग रूमवर गेलो. रूमवर रात्रभर राहिलो आणि सकाळच्या बारी उठलो. सगळं लगेच होतं. आपल्या सगळ्या बॅगा होत्या तेवढ्या सगळ्या रेल्वे स्टेशनला जमा केल्या आणि आम्ही चाललो आता हरियाणाला. तर पहा भरपूर थंडी होती. आता व्हिडिओ टाकण्याला थोडा लेट म्हणजे भरपूर लेट झालाय. महिना दीड महिना झालाय, लेट झालाय. तर चला म्हणजे धनानाला जायला गाडी असेल तर चला. थंडी वाजती, इकडं जास्त थंडी आहे. तर चला. तर त्यानंतर आम्ही रोहतक स्टेशनला पोहोचलो, रेल्वे स्टेशनला रोहतकला. आणि त्यानंतर आम्ही इथं बस येत असते हरियाणावरून म्हणजे धनाना धामवरून इथं भगत लोकांना नेण्यासाठी बस येत असती. पण ती बस नेटकीच आमच्या अगोदर गेली होती. त्यानंतर एक भगत भगत आले. ते म्हणले, "चला ट्रेन आहे." ते पण तिथं थांबून कंटाळून ट्रेन गेले. मग पहा त्यानंतर आम्ही मग ट्रेन पाहायला गेलो. तर मग ती मांजरा स्टेशनला ट्रेन जाणार होती आणि आम्ही आलो. आम्हाला माहीत नव्हतं मांजरा स्टेशनला पण इथं एक आश्रम आहे. तर त्या आश्रमला आम्ही थोड्या वेळ थांबलो. त्यानंतर मग तिथं आम्हाला गाडी घ्यायला आली. तर पहा मग त्या गाडीत बसून आम्ही आलो धनाना धामला. तर पहा जाता-जाता इतकं पाणी होतं म्हणजे धनाना धामला म्हणजे हरियाणामध्ये भरपूर पाऊस झाला होता. त्यामुळं सगळ्यांच्या शेतात पाणी-पाणी झालेलं होतं. मग परमात्माने त्यांना मोटर, टाटर आणि पाईप सगळे भरपूर दिलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोहिमा चालू केलेली होती. तर पहा किसान मोहिमाला त्यांना चालू केली होती. तर पहा अन्नपूर्णा मोहीम असं भरपूर शेतकऱ्यांसाठी, गरीब लोकांसाठी परमात्मा भरपूर देतात. तर पहा त्यानंतर आम्ही आलो. आश्रममध्ये आमचं एंट्री होण्याच्या अगोदर आमचं सगळं चेकिंग करून घेतलं. तर पहा यांनी बाहेरून काही आणलंय का नाही ते आमची चेकिंग केली. आम्ही आम्ही आतमध्ये आलो. आल्याच्यानंतर इतकं भरपूर मोठं आश्रम झालं होतं. ज्या टायमाला मी पाहायला आलते ना, त्याच्या 10-12 पटीनं भरपूर मोठ्या पटीनं, इतकं मोठ्या पटीनं आश्रम भरपूर मोठं झालेलं आहे. पहा जिथं नजर जाईल तिथं आश्रमच दिसतंय. आणि आपण इथं राहायला आल्याच्यानंतर आपल्याला गादी अंगावर घेण्यासाठी भरपूर सगळं फ्री भेटतं. किती दिवस राहा तुम्ही महिनाभर, 15 दिवस, तर भरपूर दिवस राहा. तरी पण आपल्याला कोणी म्हणत नाही का तुम्ही घरी जा, काय. इतकं फ्री राहणं, फ्री खाणं, 24 तास चहा, 24 तास खाना, कधी बसा आपल्याला खायला रात्रीच्या 2 वाजता म्हणलं तरी आपल्याला जेवण खाण्यासाठी भेटत असतं. तर पहा सगळं तुपातलं भेटतं आपल्याला म्हणजे ओरिजिनल गाईचं तुपातलं सगळं जेवण भेटत असतं. तर मला इथं आल्यावर कढी कढी आणि बाजरीची भाकर आणि तूप इतकं आवडतं. त्या बाजरीच्या भाकरला तूप लावलेलं आणि कढी इतकी भारी लागती ना, तोंडाचा स्वाद हा जातच नाही. मला त्याची राहू-राहू आठवण येते. पण नेटकंच मी आले त्या टायमाला बाजरीची भाकर काही नव्हती. अ, कढी होती आणि रोट्या होत्या. तुपातल्या रोट्या होत्या आणि कढी होती आणि भरपूर काही होतं. भात होता, ताक होतं, भरपूर खाण्यासाठी होतं. मग आम्ही जेवण-बिवण केलं. अगोदर दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही नाम उजाळून घेतलं. सारनाम घेण्यासाठी आलो होतो तर आम्ही त्यानंतर नाम उजाळून घेतलं आणि त्यानंतर तिथं रमैनी चालू झाली होती. रमैनी केली आणि मग आम्हाला बाहेर बस लागली होती परत रोहतक आश्रमला सॉरी रोहतक स्टेशनला सोडण्यासाठी बस लागली होती. तर मग आम्ही पहा मग मी बाहेर गेटपाशी गेल्याच्यानंतर फौजी साहेबांनी मी थोडा फोटो घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो रोहतक स्टेशनला जाण्यासाठी. तर पहा बस आम्हाला रोहतक स्टेशनला नेऊन सोडणार होती. सोडलं आणि त्यानंतर आम्हाला ट्रेन होती. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो निघालो दिल्लीला. तर पहा इथं भरपूर पाणी आहे. अजून पण पाणी आहे हरियाणाच्या शेतामध्ये भरपूर पाणी आहे. तर पहा इतकं पाणी, पाणी जिथं नजर जाईल तिथं पाणीच होतं. शेतकऱ्यांचं म्हणजे भरपूर यंदा पावसाने भरपूर नुकसान झालेलं होतं. तर पहा चला आम्ही त्यानंतर इथून गेल्याच्यानंतर आम्हाला आग्र्याला जायचं होतं. तर आमची पुढची ट्रेन म्हणजे ही ट्रेन आम्ही ज्या ट्रेनमध्ये बसतोय ना, ती ट्रेन थोडी लेट झाली आणि पुढची ट्रेन निघून जाणार होती. तर फौजी साहेबांना म्हणलं, "आता दुसऱ्या ट्रेनचं तिकीट काढा." तर आम्हाला जायचं होतं आग्र्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर थोडं आग्र्यामध्ये आग्र्यामध्ये पण फिरायचं होतं, फौजी पण साहेबांनी रूम बुक केलं होतं. मग आम्ही रात्रभर रूमवर राहिलो आणि सकाळच्या पारी झाल्याच्या नंतर आम्ही मार्केटमध्ये हिंडायला गेलो. आम्हाला काय आग्रा फिरायला जायचं नव्हतं. आम्ही नाम उजाळून घेऊन आलो होतो. त्याच्यामुळे आम्ही आग्रा काही फिरलो नाही. मग आम्ही आग्र्याला फिरायला गेलो असतं, तर आमचं नाम म्हणजे परत आमचं नाम तुटलं असतं. मग आम्ही भरपूर आमचं नाम जपून म्हणजे जपून आम्ही काम करत असतो. तर पहा त्यानंतर आम्ही तिथं फिरायला गेल्याच्यानंतर पिझ्झा घेतला.
पिझ्झा पण इतका वांगाळवाणी लागला, बिलकुलही चांगला लागला नाही. पण आता घेतला होता तर आम्ही खाल्ला. त्यानंतर संध्याकाळच्या पारी आमची ट्रेन होती. मग आम्ही आलो रेल्वे स्टेशनला. तर पहा तिथं एका रूमवर म्हणजे हॉटेलवरती म्हणजे असंच आपल्या स्टॉल लागतं त्या स्टॉलवर इतकं भारी भाजी होती. तिथून आणली फौजी साहेबांनी आणि आम्ही ती संध्याकाळची खाल्ली. तर पहा त्यानंतर आम्ही पोहोचलो नगरमध्ये आमच्या इकडं. तर पहा त्यानंतर घरी गेल्याच्या नंतर सासूबाईनं म्हणजे घरी मुलं शाळेत जातात त्याच्यामुळं सासूबाईंना मुलांपाशी ठेवलं होतं. त्यांना रानातून त्यांना म्हणलं, "रानातून घरी या आणि घरी मुलं सांभाळा." तर पहा मग मुलांना घरी शाळेत जायचं होतं. मग सासूबाईंना घरी आणून सोडलं आणि त्यानंतर मी गेले होते फौजी साहेबांकडे. तर आता आले मी घरी. तर कसा तर पहा कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट्स करून सांगा. तसंच आहे. बाय बाय.